त्याच्या अगदी जिथे ते संपतं अशा फार स्ट्रॅटेजिक ठिकाणी, असं फार क्वचित असं होतं की अशा ठिकाणी गोळी लागते, पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत. त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलीस विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो. साथ मारे गए हैं, उस संबंध में क्या कहेंगे? क्या 1 मार्च जो डेडलाइन लेके चल रहे हैं उस समय तक नक्सल समाप्त हो जाएगा? करीब करीब महाराष्ट्र में माओवाद को हमने समाप्त ही कर दिया है। केवल एक कंपनी बची थी, उसके भी मैक्सिमम लोग 7 लोग कल मारे गए हैं। अब जो बचे हुए लोग हैं वो मुझे ऐसा लगता है कि या तो आत्मसमर्पण करेंगे या फिर वो भी न्यूट्रलाइज हो जाएंगे। तो महाराष्ट्र साइड पर तो करीब करीब अब इसको हम समाप्ति की ओर ले गए। छत्तीसगढ़ में भी बहुत तेज़ी से काम चल रहा है। छत्तीसगढ़ का काम हो जाएगा तो मुझे ऐसा लगता है की माओवाद जो आहे वो समाप्त हो जाएगा। छत्तीसगढ़चा काही कॅडर इकडे शेतण्याचा प्रयत्न करतात त्यावर फार काही ते येण्याचा प्रयत्न करत नाही, त्यांना माहिती आहे इथे फार कठीण आहे, ते लपण्याकरता इकडे येतात। आज राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका काँग्रेसकडून तिथे स्टेटमेंट आलं होतं मुसलमानांना 4% आरक्षणाबाबत। असं आहे की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुल चालन करण्याचं काम हे तिथल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। या देशामध्ये जेव्हा जेव्हा अपीजमेंटची लांगुल चालनाचं राजकारण झालं त्यावेळी या देशाने त्याचं नुकसान भोगलेलं आहे। तरीही मतांकरता करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण लोक त्याला साथ देणार नाही। रेवंत रेड्डी ने कहा है कि 4% आरक्षण हटा के बीजेपी दिखाए, अमित शाह जी यहाँ पे विधानसभा चुनाव जीत के दिखाए, खुलेआम चैलेंज किया उन्होंने। देखिए, मैं बहुत साफ शब्दों में कहता हूँ, कांग्रेस की अपीजमेंट की राजनीति के कारण ही इस देश का विभाजन हुआ है और आज भी वो इस बात से बाज नहीं आते, लगातार अपीजमेंट करते रहते। हमारा बहुत सीधा कहना है, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन। बिना जाति धर्म देखे हुए सबके लिए न्याय, लेकिन तुष्टीकरण किसी का नहीं। तर नक्षलविरोधी कारवाईमध्ये 1 जवान शहीद झाल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। सोबतच 660 जवानांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुकही करण्यात आलेलं आहे। गडचिरोलीमधील पोलिसांचं चांगली कामगिरी केली जाते असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे।